ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सायखेडा फेंडाळी रोड गायत्री नॅचरल ऑइल्सचा शुभारंभ. लाकडी घाण्यातील शुद्ध तेलाची ग्राहकांना उपलब्धता. निफाड तालुक्यातील सायखेडा परिसरातील येथे गायत्री नॅचरल ऑइल्सचे उद्घाटन रविवारी सकाळी पिंपळगाव बाजार समितीचे सभापती, निफाड मतदारसंघाचे आमदार दिलीप काका बनकर आणि परमपूज्य महंत रघुनंदन महाराजजी यांच्या हस्ते उत्साहात झाले. लाकडी घाण्यातून तयार होणारे नैसर्गिक आणि आरोग्यदायी तेल ग्राहकांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प सुरू करण्यात आलाय. व्यासपीठावर काशीनाथ टर्ले, प्रभाकर रायते, दत्तात्रय धात्रक, दिगंबर गीते, रामभाऊ माळवदे, सुभाष कराड, सुरेश कमाणकर, गोकुळ गीते, सिद्धार्थ वनारसे, विजू कारे, दामोदर मानकर, प्रल्हाद काकड, महेश सानप, बाबूराव आढाव, मधुकर कुटे, भाऊलाल कुटे, बापू गडाख, राजेंद्र सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण सहकारी संस्थेचे संस्थापक, चेअरमन तथा सर्व सेवाभावी संचालक मंडळाचे सचिव आणि सभासद जगन्नाथ अप्पा कुटे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम साकार झालाय. सायखेडा भेंडाळी रोडवरील राजहंसदूत आणि कृषी पदार्थ शॉपिंग सेंटर जवळ या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी निफाड तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर यांनी उद्घाटन करताना शुभेच्छा दिल्या. तसा कार्यक्रमाला बराचसा उशीर या ठिकाणी झाला. आप्पांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं. निश्चितच आप्पा या ठिकाणी आपण एक चांगला उपक्रम त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. 21व्या शतकामध्ये वाटचाल करत असताना पूर्वी घाण्याचं तेल म्हणून त्या ठिकाणी आपलं प्रसिद्ध होतं, परंतु आता गायत्री नॅचरल ऑइल्स ही सुरू करत असताना मुलगा असेल, सून असेल, तसे आप्पांवर संस्कार आमच्या सुनीता वहिनी असतील, या कुटुंबामध्ये चांगलं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि आज ज्या संस्थेचं नाव आपण टाकलेलं आहे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेब, त्यांनी सुद्धा या देशामध्ये एक आदर्श पंतप्रधान म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आज शरीराच्या जीवाशी खेळणारा अनेक लोक त्या ठिकाणी खेळतात आणि आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अन्नधान्याच्या माध्यमातून, तेल असेल त्या माध्यमातून आपण बघितलं, किंवा दूध असेल त्या ठिकाणी, सोयाबीन, तरीन, वेगवेगळ्या प्रकारचे त्यामधून अतिशय अडचणीचे पदार्थ शरीरामध्ये जातात. आणि तेल तर हे खूप चांगले, शेंगदाणा तेल असेल, खोबरेल तेल, सूर्यफूल, मोहरी तेल, तीळ तेल, बदाम, फुरसणी तेल, वेगवेगळ्या प्रकारचे तेल वापरणं यातही शरीराच्या दृष्टिकोनातून अतिशय गरजेचं आहे. आज आप्पांनी या परिसरामध्ये एक चांगला उपक्रम त्या ठिकाणी सुरू केला. येत असतानाच आप्पांना सांगितलं, आप्पा खरोखर चांगलं काम कुटे परिवाराने या गावाच्या समाजकारणात, राजकारणात, या परिसरामध्ये काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. हे करत असताना एखादा उपक्रम आपण सुरू करत असताना तो कायमस्वरूपी सुरू राहिला पाहिजे. कुठल्याही क्वालिटीत त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करता कामा नाहीत. आणि आप्पांना सांगितलं, हे दुकान सुरू झाल्यानंतर निश्चित गायत्री तुझी सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे. ज्यावेळेस कुठेही आम्ही उद्घाटनाला त्या ठिकाणी जातो, तो व्यवसाय भरभराटीला आल्याशिवाय राहत नाही. ही साधू संतांची परंपरा आहे आणि या ठिकाणी निश्चित साधू संत महंत सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. चांगलं काम आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात शुद्ध आणि नैसर्गिक तेल मिळणं कठीण झालंय. लाकडी घाण्यातून तयार होणारे तेल आरोग्यासाठी लाभदायक असल्याने हा उपक्रम ग्रामीण भागासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. महिलांसाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी अशा प्रकारचे शुद्ध तेल उपलब्ध होणे ही आनंदाची बाब असल्याची माहिती जगन्नाथ अप्पा कुटे, सुनीता कुटे, गायत्री कुटे, शुभम कुटे यांनी माहिती. नमस्कार. आज आपल्या गायत्री नॅचरल ऑइल्सचं उद्घाटन दिलीप काका बनकर, आपले निफाड तालुक्याचे आमदार, त्यांच्या हस्ते झालेलं आहे. तर आपण इथे लाकडी घाण्याचे शुद्ध तेल काढतो. तर त्यामध्ये आपण सर्व प्रकारच्या तेलबिया, जसे की शेंगदाणा असेल, सूर्यफूल असेल, तीळ असेल, मोहरी, खोबरं, हे सर्व प्रकारचे आपण तेल काढतो. एकदम शुद्ध, 100% नॅचरल आणि झिरो कोलेस्ट्रॉल त्यामध्ये असतं. त्याचे साईड इफेक्ट काहीच नाही. आपण जे दुकानातून तेल आणतो त्यामध्ये आपलं बऱ्यापैकी पाम ऑइल, डालडा वगैरे असेल ते मिक्स असतं. आपण जे तेल काढतो त्यामध्ये 1% सुद्धा काही भेसळ नाही आहे आणि आरोग्याला पण एकदम शुद्ध आहे. ते
आपण जे तेल आणतो दुकानातलं ते रिफाईंड ऑइल आणि हे आपलं नॅचरल कोल्ड प्रेस ऑइल. तर त्यामध्ये फरक असा आहे की आपण ते तेल जर 4 चमचे वापरत असू तर त्या जागेवर आपल्याला हे लाकडी घाण्याचं तेल 1च चमचा टाकावं लागतं. इतकं ते घट्ट असतं आणि शरीरासाठी पण एकदम व्यवस्थित सगळ्यांनी खाल्लं पाहिजे. ज्यांना कोणाला बीपीचा शुगरचा वगैरे त्रास असेल त्यांच्यासाठी तर एकदम उत्तम तेल आहे हे, जे की आरोग्य आपलं चांगलं ठेवू शकतं. शुगरवाल्यांना एकदम म्हणजे आपण म्हणतो नाही तर काही त्रास होणार नाही. तर हे सर्वांनी वापरलं पाहिजे. याचे भरपूर फायदे आहेत. शरीरासाठी झालं, आपल्या केसांसाठी आपण याचं खोबरेल तेल आहे आपल्याकडे ते पण वापरू शकतो. एकदम शुद्ध 0% कोलेस्ट्रॉल एवढं आहे आपल्या तेलात. बाकी अजून आपण लॉन्च करतो आहे बाकीचे पण, मोहरीचं असेल, तिळाचं असेल, जे भेटू शकतील आपल्या दुकानात. सर्व प्रकारच्या तेलबियांचे तेल आपल्याकडे मिळतील. स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयीपूर्ण सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून गायत्री नॅचरल ऑइलचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. तालुक्याचे आमदार माननीय दिलीपदादा बनकर यांच्या हस्ते या व्यवसायाचा प्रारंभ करण्यात आला. त्याचप्रमाणे सायकड्याचे नरसिंह मंदिरातले महंत रघुनंदनजी महाराज यांच्या आशीर्वादाने या व्यवसायाचा प्रारंभ करण्यात आला. आज आम्ही ह्या ठिकाणी अत्यंत आयुर्वेदिक असं सर्व प्रकारचे तेल या ठिकाणी बनवून देणार आहोत. शुद्ध लाकडी घाण्यामधून शेंगदाणा असेल, सूर्यफूल असेल, मोहरी असेल, तीळ असेल, त्याचप्रमाणे करडई असेल, खोबरेल तेल असेल, या सर्व प्रकारचे तेल आणि शुद्ध लाकडी घाण्यामधून शुद्ध असं तेल देणार आहे. कुठल्याही प्रकारचं केमिकल या तेलामध्ये मिक्स नसणार आहे. त्याचप्रमाणे हे तेल खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका टळतो. 0 कोलेस्ट्रॉल असतं, त्याच्यामुळे आरोग्यासाठी हे तेल अतिशय उपयुक्त आहे. तरी मी आपल्या सर्वांना आजच्या या व्यवसाय प्रारंभाच्या माध्यमातून विनंती करेन की आपल्या चांगल्या सुदृढ आरोग्यासाठी आपण गायत्री नॅचरल ऑइलचे तेल वापरा. हीच विनंती या ठिकाणी करतो आणि शेंगदाणा, खोबरेल, सूर्यफूल, मोहरी, तीळ, बदाम तसेच कुसुमीचे तेल काकडी घाण्यातून तयार करण्यात येणार असून या तेलांमध्ये जीवनसत्वे आणि नैसर्गिक गुणधर्म टिकून राहत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ग्राहकांना शुद्ध, भेसळमुक्त आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेले तेल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या गायत्री नॅचरल ऑइलच्या शुभारंभामुळे परिसरातील खरेदी करत नागरिकांनी समाधान व्यक्त केले तसेच शुभेच्छा दिल्या आहेत.
निमित्ताने या परिसरातले अनेक लोक, अनेक ज्येष्ठ नातेवाईक, मित्र या ठिकाणी आले आणि जगन्नाथप्पांनी या ठिकाणी ह्या ऑइलचं सगळं महत्त्व समजून सांगितलं. निश्चितपणे आपल्या भावी आयुष्य वाढवण्यासाठी या ऑइलचा उपयोग जास्तीत जास्त लोक करतील अशी मला खात्री आहे. या गायत्री नॅचरल ऑइलच्या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि वायू वाटचाली पूर्व उपक्रमांतर्गत गायत्री नॅचरल ऑइल्स या ऑइल कंपनीच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या भावी आणि सुदृढ आयुष्यासाठी, आपल्या निरोगी आरोग्यासाठी या नॅचरल ऑइलचा वापर सर्वांनी करावा असं जाहीर आवाहन करतो आणि या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. नॅशनल ऑइल या नवीन व्यवसायाला आमच्या सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा.